मांसाहार करत असाल तर सावध व्हा, कारण नागपूरमध्ये बर्ड फ्लू झाल्याची बातमी समोर येते। नागपूर शहरातील सेमिनरी हिल्स परिसरात शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। या घटनेमध्ये सुमारे 800 ते 1000 कोंबड्यांचं निधन झालंय। दरम्यान प्रशासन देखील आता सतर्क झालंय। अचानक मोठ्या प्रमाणामध्ये कोंबड्या दगावल्यामुळे ही खळबळ उडाली आहे। भोपाळ येथील प्रयोगशाळेतून बर्ड फ्लू संसर्गाची पुष्टी करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतोय। या घटनेनंतर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्यात। संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित परिसरांमध्ये नियंत्रणात्मक पावलं उचलली जात आहेत। बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये अतिशय वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे। H5N1 सारख्या या विषाणूंमुळे हा होतो आणि काही प्रकरणांमध्ये हा आजार जो आहे तो मानवांना सुद्धा संसर्ग करू शकतो। दरम्यान त्यामुळेच आजारी पक्ष्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। चिकन आणि अंडी पूर्णपणे शिजवून खा। कुक्कुटपालन करणाऱ्यांनी मास्क वापरावा आणि त्यासोबतच कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस टाळा, नाहीतर तुम्हाला यामुळे हानी पोहोचू शकते। खरं तर नागपुरातील या घटनेमुळे आता नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। प्रशासनाने खबरदारीचे उपाय वाढवले आहेत। परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग देखील आता सतर्क झालाय।